वागळे स्ट्रीट येथील लोढा सुप्रीमो येथे सुरू असलेल्या बांधकामांमुळे रस्ता अरुंद झाला असून नाल्याजवळ कोणत्याही प्रकारचे बॅरिकेड लावण्यात आले नाहीत। यामुळे या ठिकाणी कोणताही अपघात अथवा जीवितहानी होण्याची शक्यता आहे। या ठिकाणी ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून प्रशासनाने त्वरित या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी केली आहे। ग्रामविकास आणि पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत आयोजित यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 2025 अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत राज संस्थांना तसेच गुणवंत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 27 मे रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालय मुंबई येथे आयोजित समारंभात सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमात ठाणे जिल्हा परिषदेच्या अतिशय उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पंचायत राज संस्थांना आणि गुणवंत अधिकारी कर्मचाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। यावेळी ग्रामविकास आणि पंचायत मंत्री जयकुमार गोरे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, प्रकल्प संचालक छायादेव शिसुदे तसेच इतर मान्यवरही उपस्थित होते। या अभियानांतर्गत जिल्हा परिषद वर्धा रोहन घुगे यांच्या कार्यकाळातील कामगिरीसाठी त्यांना यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान 2022-23 अंतर्गत राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक अर्थात ₹30 लाख रकमेसह प्रदान करण्यात आले। मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी या गौरव प्रसंगी भावना व्यक्त करताना यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियानांतर्गत मिळालेला हा गौरव म्हणजे केवळ संस्थेचा सन्मान नाही तर जिल्हा परिषदेच्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या आणि कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवाभावाची पावती असल्याचं सांगितलं। शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायती यांचा समन्वय अत्यावश्यक असून ठाणे जिल्ह्यात आम्ही सशक्त पंचायत, सक्षम ग्रामविकास या तत्वावर काम करत असून हा पुरस्कार आमच्या कार्यपद्धतीला मिळालेली मान्यता असल्याचंही त्यांनी सांगितलं। ठाण्याच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली। या अपघातामध्ये ठाण्यातील पाचपाकाडी परिसरात राहणारा तस्लीम मोहम्मद या व्यक्तीचा जागीच मृत्यू झालाय। गुजरातवरून मुंबईच्या दिशेने वाहतूक करत असलेला अवजड ट्रक ठाण्याच्या पूर्व द्रुतगती महामार्गाजवळील गुरुद्वारा समोरील मार्गावर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वार तस्लीम मोहम्मद या दुचाकीस्वाराला या ट्रकची धडक लागताच सदर दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली असून माहिती मिळताच नौपाडा वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी, कर्मचारी, ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कर्मचारी तसेच नौपाडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करत तस्लीम मोहम्मद याचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्याची कारवाई केली आहे। तर या अपघातामुळे काही काळ या परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती। वाहतूक पोलीस आणि ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने हा ट्रक रस्त्याच्या बाजूला केल्याने वाहतूक पूर्ववत झाली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयोजित जनसंवादाचा कार्यक्रम बुधवारी ठाणे महानगरपालिकेच्या धर्मवीर आनंद दिघे सभागृहात संपन्न झाला। यावेळी नजीब मुल्ला यांनी नागरिकांचे विविध प्रश्न समजून घेतले। संबंधित अधिकाऱ्यांशी संवाद साधत याबाबत उपाययोजना करण्याचे त्यांनी आदेश दिलेत। शहरातील स्वच्छतेचा प्रश्न, नोकरीत बदली, कर्मचारी, गणेशोत्सव संबंधित पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या समस्या, टॅक्स क्लस्टर यांसारखे वेगवेगळे जे प्रश्न आहेत ते घेऊन नागरिक त्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आले होते। शहराचा विकास जो आहे तो होत आहे, रस्ता रुंदीकरण होत असताना नागरिकांचं पुनर्वसन होणं देखील तितकंच गरजेचं असल्याचं यावेळी नजीब मुल्ला यांनी सांगितलं। लोकांना उद्ध्वस्त करून कोणत्याही प्रकारचं शहरीकरण झालं नाही पाहिजे असं वक्तव्य देखील त्यांनी केलं। जनता दरबाराशी संबंधित त्यांनी अधिक यावेळी माहिती दिली।
यावेळी माजी विरोधी पक्षनेते प्रकाश बर्डे, महिला अध्यक्षा वनिता गोतपगार तसंच माजी नगरसेवक, माजी नगरसेविका आणि कार्यकर्ते, ठाणे कळवा, मुंब्रा विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बकरा ईद निमित्त महाराष्ट्र जनता दरबाराबद्दल काय प्रश्न होते आणि प्रश्न वेगवेगळे प्रश्न आहेत. आता काही मंडळी गणपती कारखान्यासाठी जागा मागायला आली. ते इको मूर्ती बनवतात देवाची, त्यांना मंडप नाही चालत थोडासा, आणि मोठ्या मूर्ती असतात इको फ्रेंडली, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून त्यांना मदत पाहिजे, तरी काही जागाची मागणी आली आहेत. काही कर्मचाऱ्यांचे प्रश्न होते महापालिकाचे, काही वारस हक्कांचे प्रश्न होते, काही स्वच्छते नाल्याचे प्रश्न होते, काही विस्थापितांचे प्रश्न होते, तर असे काही पाण्याचे प्रश्न होते, काही कॅम्प लावायचे हेल्थचे, आयुष्य भारत बिरत, असे वेगवेगळे प्रश्न होते. वागळे स्टेटमधून काही क्लस्टरचे लोक आली होती की उपमुख्यमंत्री साहेबांशी बोलून, आपण वरिष्ठ पातळीवर बोलून आम्हाला जे धोकादायकचे जुने बिल्डिंग आहेत 1970-75ला झालेले, त्यांना रिहॅब करताना पहिले प्राधान्य द्या, नाही तर एवढी वर्ष काढू शकत नाही, असे वेगवेगळे प्रश्न आज आले होते. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, काश्मीर या ठिकाणाहून मुंब्रा शहरात बकरा मंडई मोठ्या प्रमाणात गजबजली आहे. विविध जाती प्रजातीचे बोकड या ठिकाणी दिसून येत आहेत. सर्वात आकर्षित काश्मीर प्रदेशातील बोकड या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आलेत. त्याची देखील 50,000 किंमत या ठिकाणी सांगितली जाते. तसंच 20,000, 40,000 ते थेट 70,000 ते 75,000 रुपयांपर्यंत वजनाप्रमाणे बोकड या मंडईमध्ये खरेदी विक्रीसाठी ठेवण्यात आलेत. मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बकरा ईद सण साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर आत्तापासूनच महागाई जरी असली तरी बोकड खरेदी करायला ग्राहक दिसून येत आहेत. डिझेल, पेट्रोल आणि वाहतूक कोंडीमुळे महागाईची झळ या ठिकाणी दिसून येते.